नमस्कार, मी राणी कासलीवाल। ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। अहमदनगर शहरातील खवय्यांना चविष्ट अशा मिसळ पाव जेवणाची उत्तम सेवा पुरवणाऱ्या राधाई मिसळ पावच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। अहमदनगर शहरातील खवय्यांना चविष्ट अशा मिसळपाव जेवणाची सेवा पुरवण्याचा संकल्प आकाश नारद यांनी केला आहे। याकरता आकाश नारद यांनी तारकपूर बस स्टँड समोर राधाई मिसळपाव सेंटरची सुरुवात केली असून राधाई मिसळपाव सेंटरच्या या पहिल्या शाखेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक कुमार वाकळे, अभिजित खोसे, अमित खमकर, विपुल वाखुरे पाटील, पवन पारिक, प्रशांत तारकुंडे, जसविन पहुजा, विशाल सुपेकर, रेखा जरे, सनी जगधरे, अभिवाग, मनोज उपाध्ये, नैना शेलार, संध्या साठे, सायलीताई यांच्यासह नारद परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते। नगरकरांच्या सेवेकरता आकाश नारद यांनी सुरू केलेल्या राधाई मिसळच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तर राधाई मिसळपाव संदर्भात बोलताना या शाखेचे संचालक आकाश नारद यांनी अधिक माहिती दिली। आज जडीबुटी दिनानिमित्त आज आम्ही आकाश नारद जे आहेत राधाई मिसळचे संचालक, त्यांनी आज राधाई मिसळ हे ओपन करायचा निर्णय घेतला आणि आज त्यांनी तारापूर बस स्टँड समोर परिसरामध्ये अतिशय दर्जेदार शुद्ध व चविष्ट अशी राधाई मिसळ आज ओपनिंग इथे आज झालेला आहे। ओपनिंगच्या निमित्त संग्राम भैया जगताप जे आपले नगर शहराचे आमदार आहेत त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। त्यावेळी अभिजित दादा खोसे, कुमार भाऊ वाकळे, त्याचप्रमाणे रेखाताई जरे, पतंजलीचे जिल्हा प्रभारी पवन सेठ पारिक हे सर्वजण उपस्थित होते। होंडा शोरूमचे संचालक योगी सेठ सबलोक, रेहान भाई शेख ही सर्वजण उपस्थित होते। सर्व मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता। तर तारापूर परिसरामध्ये बऱ्याच दिवसांचं लोकांची गैरसोय होती। काहीतरी इथे चांगलं एक हॉटेल पाहिजे होतं व्हेज, त्यानिमित्ताने एक 50 रुपये असतील, 100 रुपये असेल, त्या निमित्ताने 50-100 रुपयामध्ये पोट भरून खाता येईन असं काहीतरी जेवण पाहिजे होतं। त्या निमित्ताने आकाश नारद यांनी ठरवलं की आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे एक मिसळ आपण देऊ शकतो, सेवा ही लोकांची करू शकतो। तर ते त्यांनी निर्णय घेतला व ते यापूर्वी डोमेस्टिक एअरपोर्ट मुंबई येथे कार्यरत होते, तिथे ते कुकचं काम बघत होते। तर मग ते बोलले की चला आपण नगर शहरामध्ये राहतो, आपण नगर शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी राधाई मिसळची ही आम्ही स्थापना केली। या ठिकाणी सर्वांनी राधाई मिसळचा सर्वांनी हा स्वाद घ्यावा मी सर्वांना विनंती करतो। व याचप्रमाणे पवनजी आणि आम्ही ठरवलं की आपली ही एवढी चविष्ट मिसळ हे आकाश जे नारद बनवतात, आपण त्याच्या फ्रँचायझी नगर जिल्ह्यामध्ये देणार आहोत। पुढच्या महिन्यामध्ये शिरूरमध्ये याचं सेकंड ब्रँचचं ओपनिंग आहे। तर सर्वांनी शिरूरलाही ओपनिंगला असाच भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो। व आमचे विनायकराज प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी आले, सर्व उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आज सकाळी नुकतेच आमचे मित्र आकाश यांनी राधाई मिसळ या नावाने तारकपूर एरियात एक नवीन दुकानाचं उद्घाटन केलं। त्यांचा या दुकानाचा सर्वांनी लाभ घ्यावा। त्यात चविष्ट मिसळ व त्याचबरोबर बाकीचे पण मेनू इथं उपलब्ध आहेत व त्यांच्या पुढील भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। मित्रपरिवार शिवप्रेमी मित्रमंडळा और शिवप्रेमी प्रतिष्ठानतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। आज 4
8/2018 रोजी आज जडीबुटी दिवस आणि परमपूज्य आचार्यजी यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे परममित्र आकाशजी नारद यांनी एक खूप सुंदर सेवा इथं चालू केलेली आहे. याला सेवाच म्हणता येईल, कारण का एकदम स्वस्त दरात आणि सुंदर आणि चांगली पचणारी मिसळ. आजकाल मिसळ खूप जागी मिळते तुम्हाला, पण पचत नाही खूप लोकांना. तर ती एक सुंदर आणि चांगली टेस्ट आणि पचणारी, ज्याने काही पोट वगैरे दुखत नाही. बाकी कुठं मिसळ घालली तर मला माहीत नाही, खूप लोकांना पोट दुखतात, मी नाव नाही घेत कोणाचं. पण या मिसळमुळं मला तरी गॅरंटी तुम्हाला बाकी लोकांचं कोणाचं पोट दुखणार नाही. बाकी इथले जे प्रवासी आहेत तारकपूर बस स्टँडचे, त्यांना इथं खूप कमी प्रमाणात इथं उपलब्ध असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या खूप तेलकट आणि अशा हायजेनिक म्हणू शकतो आपण, अस्वच्छता राहिलेल्या ज्या वस्तू असतात त्या मिळतात. पण आकाशजी नारद यांनी खूप स्वच्छता आणि चांगली मिसळ बनवली आहे. मी आज स्वाद घेतला आहे, तर मी माझ्या जेवढे पण मित्रपरिवार आहेत त्यांना सांगणार आहे, तुम्ही पण तुमच्या मित्रपरिवाराला सांगा आणि एकदा अवश्य राधाई मिसळ यांना भेट द्या. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहमदनगर.